विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण GG 220 ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो SYBAच्या स्पेशल पेपरसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विषय ठेवण्यात आला आहे, त्या विषयाचा अभ्यासक्रमाची चर्चा मागील तासिकेमध्ये आपण केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यात काही चॅप्टर ठेवण्यात आले. त्यातला चॅप्टर 1, त्या चॅप्टर 1चं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्रात, म्हणजेच महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था. त्या महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था त्या टॉपिकमधला पहिला जो टॉपिक आहे त्याला म्हणतात हिस्टॉरिकल अँड पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टेट. ह्या टॉपिकविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यातला जो म्हणतात म्हणजे त्यातलाच महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्थेतला पहिला जो टॉपिक आहे राज्याची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पार्श्वभूमी म्हणजे काय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय हे आपल्याला यातून समजून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही गीत असे असतात की ज्या गीताने प्रत्येक देशाची महती सांगितली जाते, प्रत्येक भागाची महती सांगितली जाते. असेच एक गीत आहे की जे आपण अभिमानाने म्हणतो. त्या गीताचे बोल असे आहेत: बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. हे गीत ज्या अभिमानाने म्हटले जाते ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. त्या महाराष्ट्र राज्य म्हणजे उत्तर व दक्षिण भारतात सोडणारी विशाल अशी भूमी. ज्या विशाल भूमीला मोठी महान परंपरा लाभली आहे. भौगोलिक, ऐतिहासिक आणि आर्थिक दृष्टीने महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व वेगळे निर्माण झाले आहे. भौगोलिक दृष्टीने जर विचार केला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ह्या बाबतीमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ऐतिहासिक दृष्टीने जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारे, कोकणामध्ये असणारे ऐतिहासिक स्थळे असतील, मराठवाड्यामध्ये असणारे ऐतिहासिक स्थळे असतील, तसेच विदर्भात असणारे ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा घटना असतील, याही महाराष्ट्रामध्ये वेगळ्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. आर्थिक बाबतीचा जर महाराष्ट्राचा विचार करण्यात आला तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई हीच भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राकडे बघितले गेले पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. त्या म्हणजे राजकीय दृष्टीने जर आपण विचार करत आलो असून तर सातवाहनापासून तर अगदी आजपर्यंत राजकीय दृष्ट्यापणे महाराष्ट्र हा वेगळाच राहिला आहे. आता त्याच्यानंतर वेगळाच राहिला गेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर महाराष्ट्र ही भूमी संतांची, कवींची, लेखकांची, वीरांची आणि वीरांगनांची आहेत. म्हणजेच भूमींच्या संतांची म्हणजे कोण? संत म्हणजे संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत निवृत्तीनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत मीराबाई असेल, संत कबीर असेल, संत मुक्ताबाई असेल, अशा विविधांगी अशा वेगळे संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्याबरोबर महाराष्ट्रात होणारे कवी असतील, लेखक असतील, वीरा असतील किंवा वीरांगना असतील, याचीही आपल्याला महती किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढं सर्वात महत्त्वाचं नाव येतं की जे आपल्या अंगात यांचं नाव घेतल्यानंतर एक स्फूर्ती निर्माण होते, असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी शिवशाही येथे स्थापन केली. अत्यंत आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांचे आदर्श राज्यकारभार अत्यंत न्यायप्रिय असे म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि अत्यंत उत्कृष्ट कारभार जर चालवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेही आपल्याला म्हणता येईल. आणि ते आपल्याला भूषणावं वाटतं. याच भूमीमधून पेशवाने आटकेपार झेंडे फडकवले आहेत हे आपण ऐकले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतावर अंमल केला आणि या ब्रिटिशांविरुद्ध जो असंतोष पुकारण्याचं काम महाराष्ट्रातील अशाच काही थोर नेत्यांनी केले आहे. त्यात लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक हे कोकणवासीय यांनी इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा भारतभर असंतोष पसरवण्याचे कार्य केलं. या थोर नेत्यांना आणखीन काही महाराष्ट्रातील नेत्यांनीही सहाय्य केलं. त्यातले न्यायमूर्ती गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असेल,
यांनीही आपले जीवन ह्याच भूमीतून ह्याच देशाला. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण राज्याची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी बघत असताना, म्हणजेच हिस्टॉरिक आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड. त्यातला आपण पहिल्यांदा जो पॉईंट बघणार आहोत त्यातला पहिला पॉईंट येतो महाराष्ट्राची राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ओके, महाराष्ट्रातील गोदावरी, प्रवरा, तापी, भीमा, कृष्णा, मुळा, मुठा, घोड नदी इत्यादी नद्यांच्या काठावर उत्खनन झाले. या उत्खनन झाले, त्यातून विविध प्रकारची हत्यारे सापडली गेली. त्यात हत्यारे सापडली, रानटी पशूंची हाडे सापडली, मातींची भांडी सापडली, अतिप्राचीन काळातील वस्तू पण त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. अशा वस्तूही प्राप्त झाल्या. त्यांच्या अभ्यासावरून महाराष्ट्रातील मानवांच्या वास्तव्यावर त्याचा प्रकाश टाकता येतो आपल्याला. 1 ते 1.5 लाख वर्षापूर्वी आधी अश्मयुगीन मानव महाराष्ट्राच्या भूमीवर वावरत असला पाहिजे असंही आपल्याला या उत्खननावरून दिसून येते. त्यानंतर द्वितीय अश्मयुगातील मानवाची हत्यारेही पण त्या ठिकाणी सापडली गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानव ह्याच काळामध्ये मानव राहत असावा असाही एक त्याला पुरावा आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर ताम्रपाषाण युग येतो. ताम्रपाषाण युगामध्ये मानव शेती करू लागला आणि त्या ठिकाणी घर उभारून तेथेच राहू लागला. त्याचं त्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. त्यामध्ये नाशिक असेल, जोरवे असेल, नेवासे असेल, चौडोली असेल, सोनगाव असेल, इनामगाव असेल, दायमाबाद असेल, प्रकाश असेल, सालवाडा असेल, भांडणे असेल, बहुरूपे असतील, वडाळ असेल इत्यादी ठिकाणी आढळले आहेत. ताम्रपाषाण युगानंतर जर मानव असेल तर त्या ठिकाणी दुसरं युग सुरू झालं, म्हणजे त्याला म्हणतात लोहयुग. आता या लोहयुगामध्ये प्रथम मानवाने घरे बांधत असताना विटाची घरे बांधायला सुरुवात केली, तटबंदीची शहरं निर्माण केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील संस्कृती इतर संस्कृतीपेक्षा विराळी आहेत असंही म्हणता येतं. पण ह्याच लोहयुगामध्ये मानवाने पंचमार्क म्हणजेच नाणी निर्माण करण्यास सुरू केली आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्या लोहयुगामध्ये मानवाने लोखंडाची हत्यारे वापरायला सुरुवात केली. आणि ह्याच काळात लोहयुगापूर्वीची महाराष्ट्रातील संस्कृती शेजारील प्रांतातील संस्कृतीपेक्षा कोणत्याही प्रकारे निराळी नव्हते. म्हणजेच असंही काही विचारवंतांनी सांगितलं गेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्राची वेगळी संस्कृती पावली गेली आहेत असंही आपल्याला सांगता येईल. ही थोडक्यात ऐतिहासिक आणि पार्श्वभूमी आपण बघत असताना पुढे आपण जाऊया. पुढे जात असताना एक शब्द कायम येत असतो, त्याला म्हणतात दंडकारण्य. तर दंडकारण्य म्हणजे नेमकं तरी काय असतं, तर दंडकारण्य म्हणजे प्राचीन संस्कृती वाङ्मयामध्ये विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाला दक्षिणापथ असे नाव दिलेले आढळते. ह्याच प्रदेशाला दंडकारण्य असेही म्हणतात. आता दंडकारण्य याच्यात दिलेलं आहे की हा जंगल भाग होता, त्याच्यामध्ये प्राचीन काळी यक्ष, राक्षस, वानर इत्यादी जमाती आढळून येत होत्या. कालांतराने याच्यामध्ये एक अजूनही एक गोष्ट येते की खांडव वनदहान. खांडव वनदहान म्हणजे काय, की शेतीसाठी आर्य लोकांनी जंगल भाग साफ केला. त्या भागातील आर्यपूर्व नागरी जमाती यांनी काही ठिकाणी जंगल साफ करून म्हणजे थोडक्यात जंगल साफ करून त्या ठिकाणी शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची कालांतराने केवळ सांप्रत महाराष्ट्राच्या प्रदेशालाच ही नावे प्राप्त झाली असे काही विद्वानांचे मत आहे. म्हणजेच विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील विदर्भ वगैरे प्रदेशात आर्य संस्कृतीचा प्रसार अगस्त्य मुनींनी सुरू केला. त्यानंतर प्राचीन काळी आता एक कथा सांगितली जाते की प्राचीन काळी परशुरामाने सिंधू सागराला मागे हटवून सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला नवी भूमी निर्माण केली व तेथे आर्य संस्कृतीचा प्रसार केला, अशी एक कथा आहे. आणि त्या कथेचा म्हणजे थोडक्यात ही पौराणिक कथा सांगितली गेली आहे. आणि यानंतर पुढं गेल्यानंतर जनमे जयाच्या सर्पसत्राच्या वेळी मध्यस्थी असलेल्या अगस्तीबरोबर अनेक नागकुळांनी विद्याद्री ओलांडून दक्षिणेतील झाड मंडळाचा आश्रय घेतला असावा असाही काहींचा अंदाज आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये कोण कोण होते, तर त्यामध्ये पुलिद होते, शबर असे, भिल्ल होते, कातकरी असे, ठाकूर असे, गोंड असे, खोंड असेल, कोळी असेल, मुंड असेल इत्यादी हे नागकुळातील लोक होते. ह्या नागकुळातील लोक होते. काही संशोधकांच्या मते असंही झालं आहे की आर्य व द्रविड या दोन्ही वंशाच्या लोकांनी गाठ प्रथम ह्याच भागात म्हणजे कुठला असेल तो विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील जो प्रदेश आहे त्याला आपण दंडकारण्य म्हटलं आहे, ह्याच प्रदेशात झाली असावी असाही म्हणतो. आणि आता ह्या ठिकाणी झाली, त्यात त्यांचा संघर्ष झाला. शेवटी सांस्कृतिक समन्वय म्हणून महाराष्ट्रीय समाज निर्माण झाला असावा
असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे किंवा काही विचारवंतांचा अंदाज आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर नाग असेल, मुंड असेल, भिल्ल असेल, ह्या मूळच्या वन्य जमाती म्हणजे ज्या भागात प्रथम राहत होत्या त्या नाग, मुंड, भिल्ल इत्यादी मूळच्या वन्य जमाती. उत्तरेकडून आलेले आर्य, आता शक व हुन, आता हे उत्तरेकडून आले. त्यानंतर समुद्रमार्गी आलेले यवन, दक्षिणेकडून आलेले द्रविड जन, या सर्वांच्या संमिश्रणातून मराठी ह्या लोकांचा उदय झाला असावा असाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी दंडकारण्य आणि मराठी समाजाचा उदय कसा झाला याही याचा आपल्याला बघता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मराठी नावाची उत्पत्ती कशी झाली याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. किंवा मराठी म्हणजे लोकांचा देश, महाराष्ट्र देश. केवळ भाषेने, संस्कृतीनेच महाराष्ट्र एक नव्हे तर भूस्तरशास्त्राच्या दृष्टीने तो एकसंध आहे. भूस्तरशास्त्राला ज्याला ट्रप असे इंग्रजी नाव आहेच. अशा दगडांचा प्रदेश म्हणजे तो महाराष्ट्र, अशी महाराष्ट्राची व्याख्या फारशी चूक होणार नाही. कारण महाराष्ट्राच्या ईशान्य भागाखेरीज महाराष्ट्रात सर्वत्र दक्षिणाचा कातळ किंवा डेक्कन ट्रॅप सापडतो. फार प्राचीन काळी निसर्गानेच दक्षिण पठाराची अशी घडून आणली आहे. भूस्तरशास्त्रीयदृष्ट्या हिमालय पर्वत असेल, गंगेचे खोरे असेल, डोंगराळ प्रदेश असेल म्हणजेच पश्चिम पंजाब असेल, अरवली असेल, विंध्य किंवा राजमल टेकड्या असतील. दक्षिणेचा कातळ म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेशपासून रामेश्वरपर्यंतचा असणारा प्रदेश, प्राचीन दगडांचा भाग, असे काही मोठे भाग आपण भारताचे विभाग पाडतो. म्हणजेच दक्षिणाचा कातळ ह्या स्वतंत्र नावाने महाराष्ट्राच्या भूप्रदेशाला निसर्गानेच खास मान्यता दिली आहे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्र आजच्यापेक्षा 2 ते 3 हजार फूट सखोल या प्रदेशाला एकागी भेग पडून त्यातून तप्त अशा लाव्हारसाच्या नद्या वाहू लागल्या. सपाट भूमीवर तप्त असा हजारो मैल लांब पसरला. ह्या लाव्हारसातून थंड होऊन त्यातून अशा अनेक शतकांनी त्या थरावर थर साचून डेक्कन ट्रॅप निर्माण झाला असा या अंदाज आहे. या भूभाग एकावर एक थर बसून जो भूभाग तयार झाला, महाराष्ट्राच्या पायऱ्यांनी चढणीचा होत गेला, त्याला आपण ट्रॅप असे म्हटलो आहे. या ट्रॅपमुळे हा प्रदेश डोंगराळ बनला गेला, म्हणून त्याला राकट देशा, खनकर देशा, दगडांच्या देशा अशी ही गोविंदाग्रजांची उक्तीही भौगोलिक वस्तुस्थितीचे व महाराष्ट्रीय शरीर प्रकृतीचे किंवा स्वभाववृत्तीचे यथार्थ वर्णन करणारी ठरते. ट्रॅप हे डोंगर माथ्यावर सपाट चौकोनी असतात. स्वभावतः त्यांचा बांधीव किल्ल्याचा आकार येतो. वरती सपाट मैदान असल्याने शिबंदीला राहण्याची ऐसपैस बांधकाम मिळते. कातळाच्या भेगातून पाणी झिरपून झरे तयार होतात. त्यामुळे लहान मोठे तलाव बांधून गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. म्हणून सबंध महाराष्ट्रभर डोंगरी किल्ल्यांची तोरणमाळ गुंफली गेली आहे. डोंगरी किल्ले हे मध्ययुगीन महाराष्ट्राचे वैभव बलस्थान गणले गेले आहे. या काळ्या कातळाचे चौकोनी सपाट डोंगर आणि तासलेले कडे, डोंगर दऱ्या, खोल दऱ्या, त्यातून वाहणाऱ्या नद्या, काळ्याभोर शेतजमिनी हे महाराष्ट्राचे स्वरूप डेक्कन ट्रॅपमुळे त्याला प्राप्त झाले आहे. या काळ्या ट्रॅपवर असलेले किल्ले, डोंगर शिखरावरील शिवालये, अंतर्भागात खोदली गेलेली लेणी यांच्यामुळे महाराष्ट्रातील स्वतंत्र आणि लढाऊ वृत्ती, भोळा भक्तिभाव, खनकर सौंदर्यदृष्टी हाच महाराष्ट्राने जगाला वळवून दिला आहे. अशाच या महाराष्ट्र नावाची उत्पत्ती कशी झाली आहे याच आपण त्यात बघणार आहोत. मराठ म्हणजे मराठ्यांचा देश, म्हणून महाराष्ट्र भाषिकांचा देश असंही महाराष्ट्राचं म्हटलं जातं. कैलासवासी राघव भांडारकरांच्या मते दक्षिणेकडे रट लोकांनाच अशोकाच्या शिलालेखामध्ये राष्ट्रिक असं म्हटलं, म्हणून असं त्यांचं संस्कृत रूप राष्ट्रिक झालं असावं असाही त्यांचा अंदाज आहे. त्यात मराठाचे महाराष्ट्रिक झाले असावे. सातवाहनांच्या काळात नाणेघाट, भांजे, कारले, बेडसे या ठिकाणी उपलब्ध आहेत असंही त्यांना म्हणायला हरकत होत नाहीत. नाणेघाटाच्या शिलालेखामध्ये इसवी पूर्व 100च्या महारठी गणिकैरो मराठांचा रहिवासी असाही उल्लेख आपल्याला दिसून आलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे शब्द महाराष्ट्र देशातील लोकांचे वाचक आहेत असंही आपल्याला म्हणता येईल की इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील महावंश पुराणातील महारठ हा प्रदेशवाचक शब्द पुढे आला असावा असंही आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मरहट्ट म्हणजे कानडी शब्द आहे. झाडी मंडळ, मर म्हणजे झाड, हट्ट म्हणजे मंडळ, प्रदेश, असाही त्यातून मरहट्ट किंवा
मराठी किंवा महाराष्ट्र असाही निर्माण झाला असावा. सुमारे 2000 वर्षापूर्वी ह्याच प्रदेशाचे महाराष्ट्र हे नाव प्रचलित आहे असे दिसतेही. पण त्यातूनच श्रीधर वर्माच्या सेनापती सत्यनाग याने सागर जिल्ह्यातील एरणगावी स्तंभावर शिलालेख कोरला असून त्याला स्वतःला त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रमुख असेही म्हटले गेले आहेत. म्हणजेच महाराष्ट्र या नावाची उत्पत्ती कशी झाली हेही आपण या ठिकाणी बघितलं गेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील संस्कृतीची जोपासना, या सांस्कृतिक जोपासना बघत असताना महाराष्ट्राची संस्कृती कशी याचंही आपल्याला थोडासा माहिती बघणं ही अत्यंत महत्त्वाची वाटते. महाराष्ट्रातील संस्कृती हीच विविधता म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. भारत हा चांगल्या व थोर परंपरांचा देश आहे. भारतातील अनेक थोर सुपुत्रांनी भारत देशाला थोरवी प्राप्त करून दिली आहे. सत्याचा व न्यायाचा राम हा महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच पूज्य वाटत आला आहे आणि रामाच्या आदर्शाची आजपर्यंत आपण जपवणूक केली आहे. पांडवाच्या बोधप्रद कथामधून आपणास स्फूर्ती मिळते. शांतीचा महान संदेश देणारा सम्राट अशोक, तसेच समाजात संभव आणण्याचा प्रयत्न करणारा अकबर बादशाह याची आठवण आपल्या मनावर सदैव राहणार आहेत. संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत रामदास असतील, संत कबीर असतील, संत मीराबाई यांची पूजा भारतीय नेहमीच करतात. गौतम बुद्ध असेल, महावीर असेल, महात्मा गांधी असेल, हे युगपुरुष ह्याच भारतभूमीतून होऊन गेले. लोकहितवादी असतील, महात्मा फुले असतील, आगरकर असतील, रानडे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, हेच महाराष्ट्र भूमीतून जन्मले, सामाजिक जागृती केली, असा तेजस्वी अभिमानास्पद वारसा महाराष्ट्राला लाभला आहे असंही आपल्याला म्हणता येईल. ह्याच महाराष्ट्र संस्कृतीची बघत असताना यात आपण सुरुवातीला ह्या महाराष्ट्राचे विभागवार कसे गेलेले आहेत हे बघू आपण. त्यामध्ये पहिल्यांदा बघूया विदर्भ, अश्मक, कुंतल, उपरांत, गोपराष्ट्र, मलराष्ट्र, पांडुराष्ट्र असं हे महाराष्ट्राच्या मध्ये असणारे हे पूर्वीचे थोडे छोटे विभाग होते. यांची विभागांची या ठिकाणी वारंवार नावे दिली आहेत. आर्य लोक ज्यावेळेस दक्षिणेकडे आले ते प्रथम विदर्भ आणि उपरांत ह्या प्रांतामध्ये येऊन गेले. त्या उपरांत प्रांतामध्ये आल्यानंतर विंध्य पर्वताच्या पश्चिमेकडून भृग ऋषी उपरांत अगस्त्य ऋषी पूर्वेकडून विदर्भामध्ये उतरले असावे असे अंदाज आहे. आता ह्याच भागांचा, ह्या गोष्टींचा रामायण आणि महाभारत या ग्रंथामध्ये विदर्भाचा उल्लेख आला असावा असंही म्हणतो. गोदा तीरावरील अश्मक ह्या प्रदेशामध्ये वसाहत निर्माण झाली असंही आपल्याला दिसून येतं. आणि ह्या अश्मक ह्या प्रदेशाची व राजधानी जी होती प्रतिष्ठान नावाने, म्हणजे आजचं हे पैठण या ठिकाणी राजधानी होती असंही आपल्याला दिसून येईल. त्यानंतर हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आजचा जो नाशिक आणि नगर जिल्हा आहे, या नगर आणि नाशिक जिल्ह्यांचा अंतर्भाव अश्मक ह्या प्रदेशामध्ये होत होता असेही आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आणि त्यानंतर कृष्णा नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी असणारा कुंतल हाही प्रदेश त्या ठिकाणी दिसता. त्यानंतर उपरांत म्हणजे काय, तर उपरांत म्हणजे कोकण हा प्रदेश प्राचीन काळापासून विदर्भा इतकाच प्रसिद्ध होता असंही आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्याची राजधानी होती सोपारा किंवा शिवपार्क, म्हणजे ही त्याची राजधानी होती असंही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गोपराष्ट्र म्हणजे नाशिकच्या सभोवतालचा जो प्रदेश समजला गेला आहे त्याला म्हटलेलं आहे गोपराष्ट्र. आता मलराष्ट्र म्हणजे काय, तर गोपराष्ट्राच्या दक्षिणेला असणारा जो प्रदेश आहे त्याला म्हटलं मलराष्ट्र. अशा ह्या वेगवेगळ्या प्रदेशांनी म्हणजेच ह्या प्रदेशाने प्राकृत भाषा प्रचलित होती, म्हणजे या ठिकाणी प्राकृतिक भाषा प्रचलित होती. ह्या सर्वांचा मिळून एक देश निर्माण झाला, त्यालाच कालांतराने महाराष्ट्र असे नाव प्राप्त झाले असावे असाही एक अंदाज आहे. म्हणजेच उपरांत असेल, विदर्भ असेल, ऋषिक असेल, मुलक असेल, अश्मक असेल, कुंतल अशा या ठिकाणी हे निरनिराळे एकत्र येण्याचा अंदाज आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली आणि पार्श्वभूमी बघत असताना महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव का पडलं किंवा मराठी भाषा जास्तीत जास्त किंवा प्राकृत भाषा या ठिकाणी बोलली गेली हेही आपण बघितलं, किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक असेल किंवा कशी जोपासना केली पाहिजे हे आपण बघितलं. म्हणजे ह्याविषयी जर आपल्याला मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी खालील माझा ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthmcollege.ac.in यावरती तुम्ही मला मेल करू शकता. त्यानंतर आपणास अजूनही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण खालील या ठिकाणी एक चॅनल दिसतो KTHM ई लर्निंग यूट्यूब चॅनल,
याच्यावरती आपण सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. थँक्यू.